Welcome to the day 4 of daily vlogging just new things. कशा वाटतं तुम्हाला आतापर्यंतचे ब्लॉग आणि मजा येते की नाही ते मला सांगा. मला आज रिअलाइज झालं की आज मी ॲक्च्युली विसरला, आज थोडा लेट होतो. आज मी विसरलेलो की आपण डेली व्लॉगिंग करतो. अजून त्याची सवय नाही झाली ना, तर जरा हवा टाईट झाली. ओ भाई, आज लोक आहेत आपल्या जिममध्ये जे वर्कआउट करत आहेत. फर्स्ट टाइम आपल्यासोबत फिरंग्स वर्कआउट करणार आहेत. तो आजचा डे खूप स्पेशली प्लॅन्ड आहे. बघूया आपण तुम्हाला कसा वाटतोय. आज आपण जाणार आहे हेलिकॉप्टर राईडला ओव्हर न्यूयॉर्क सिटी. ज्याच्यात बरेचसे आहेत काही गोष्टी. तर मला एक एक्सपिरियन्स हवा होता हेलिकॉप्टर राईडचा. मी कधी बसलो नाही आणि इथं ऑप्शन आहे आणि न्यूयॉर्कमध्ये फर्स्ट टाईम इन हेलिकॉप्टर राईड विल बी अ फन. चला पटपट वर्कआउट करून घ्या आणि लगेच हा व्लॉग चालू करूया. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आलो नाश्ता करायला. आता आम्ही आलो इथे टू ब्रोज पिझ्झाजमध्ये. टू ब्रोज पिझ्झाज इथले खूप फेमस पिझ्झाज आहे. असे स्वस्तात एक एक स्लाईस पिझ्झा पण ते देतात. कारण त्याच्या बाबांनी खाल्लेलं खूपच तारीफ करत होते. सो मग आम्ही विचार केला की आज जरा नाश्ता असा फास्ट फूड टाईप करू. हां, 20 मिनिटला टॅग बिग खाली, शांतपणा करू नका. जरा झाली इच्छा तर खातो आहे मी, गपचूप राहा जरा. एवढं लांब आलो आहे, समजत नाही तुम्हाला. सो टू ब्रोज पिझ्झा जे आहे ते तुम्हाला ऑलमोस्ट $3, $4, $2 अशामध्ये पण पिझ्झा स्लाईस देतात. सो आता मी घेतला आहे बार्बेक्यू चिकन पिझ्झा स्लाईस, रिकमेंडेड बाय करण. सॉस दिला याला. सॉस नाही, तो बार्बेक्यू सॉस. मित्रा मी टाकू थांब, तू लवडे लावशील. सो एकच स्लाईस आहे आणि बार्बेक्यू थोडंसं महाग आहे त्यातल्या त्यात. ते मला मिळालं $4. सो बघूया टेस्ट करून काय म्हणणं आहे करणचं, एवढं का आवडतं आहे त्याला आणि काय काय सीन आहे. घे नेक्स्ट लेवल आहे. तो सॉस, क्रस्ट आणि चिकन आणि चीज ओव्हरऑल खूप ज्युसी आहे. बाप आहे. मला जसा आवडतो पिझ्झा क्रस्टसाठी तसा आहे ना. टू ब्रोज गुड. टू ब्रोज. Let's go to the helicopter ride. कोणाकोणाची पहिली हेलिकॉप्टर राईड आहे? ऑब्वियसली सगळ्यांची. तू पण नाही केलंय सौरभ? कशाला करणार भाई हेलिकॉप्टर? अरे करतात ना, आता कशाला करतोय? तू काय करते? आता कशाला करतोय? याच्यासाठी करणार आहे, आधी करू शकतो ना. केलंय असं? हा, केलंय. कधी केलंय भाई? काय केलंय? काय केलंय? हेलिकॉप्टर राईड म्हणजे? अरे केलंय म्हणजे पहिले 2-3 वेळा केलं. म्हणजे कुठली वाली? इकडे मुंबईमध्ये. कुठली काय बोलतोय? अरे ब्लॉगची वाट लावतोय. अरे ये
आलेलो आहोत आम्ही. हेलिकॉप्टर का आधा भी पंखा नहीं घूम रहा है. काय वाटतं भाई, काय बोलतो? चुकीच्या लोकेशनला आलं असं का वाटतंय? हां बोल 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 बोल. एक मिनिट भाई. आराम कर. मालकाची बात आहे. US मध्ये खनकवणार आहे आता. चुकीच्या लोकेशनला आलं खरं सांग. नाही नाही रे, थांब नाही ओपन का नाही. हा ओपन. लव कम्स अगेन बट बिफोर दॅट कम्स अ झापड. काय होतंय? हेच तर लोकेशन 78 जॉन मिलर वे, केरनी एनजे. निऑन हँगर लिहिलेलं तू. लहान हँगर हे नाही आहे, लोकेशन नाही आहे. चला मग काहीतरी विचारपूस तर करायला लागेल. विचार आपण त्याच लोकेशन 78 जॉन मिलर. सौरभचा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. इथे दूर दूरपर्यंत हे बघ 78 डॉन मिलर डिलिव्हरीज दिल्या इकडे पण. हाय एक्सक्यूज मी. Where is the helipad? Helicopter. This is my first time here. I'm not sure. Okay. हो ओके. आमचा पण पहिलाच टाईम आहे. प्राईमची इथे ॲमेझॉन प्राईमची व्हॅन आहे. हे काय आहे? आसपास एकही पंख्याची हवा का नाही लागत आहे. अरे ते ठीक आहे पंखा काय. अरे पण चल ना इकडे चल कुठेतरी विचारत चल भाई. अरे समजलं ना उड्या पुढे काहीतरी करायला लागेल ना. पण आता भाई मॅपवर तो ॲड्रेसवर काय दाखवतो? त्याने आपल्याला कुठेतरी भलती जागेत सोडलं. आजचा त्यांनी आपल्याला दिवसच कुठे खराब सोडलं? दिसतोय मला. टॅक्सीची लफडी, तुला लय साहेबांची पैसे लफडी. भरले. असं करू नको. त्यांनी आपल्याला इकडे का सोडलं पण? बॉईज चलो. कुठे थांबा. आपण त्याच लोकेशनवर ज्या लोकेशनवर टाकलं मी, पण आता हे बघ असं कसं दाखवतो. माय लोकेशन टू 78 जॉन मिलर. क्वालिटी करून लोकेशन सर्व. टॅक्सी एक दिसते मला तिकडे. जाऊया. पण ती कदाचित पार्क काय नाही, ट्राय करू शकतो. तर ट्रायच करू शकतो, बाकी काय नाही. आजचा दिवस मी देवाला देऊन टाकलाय. सौरभ घाटगे द मोस्ट ट्रस्टेड मॅन माझ्या आयुष्यातला या सगळ्या बाबतीत. हॅज स्टार्टेड हगिंग इन US डॉलर्समध्ये हकतोय तो. काय 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 ना बरोबर आहे. कुठे त्याचा लोगो दिसला मला. परत कर एकदा केलं ते बँकच्यात कमान दाखवाय का पुढे जाऊन केलं. ते कंपनीचं हे पण असू शकतं. हेड ऑफिस. इथे लोगो भेटलाय. त्या साईडला असू शकतं ना. पण हेलिकॉप्टरचा आवाज तरी कुठे येत नाही. अरे हो एकाच हेलिकॉप्टर असतं आपल्याकडे थांबला असेल मग. निऑन आलेला आहे काहीतरी आहे इकडे. हेलिकॉप्टर विकायला आहे. हाई बरोबर आहे. बरोबर आलंय मग अशी दिशा नाही. माझा ट्रस्टेड माणूस कधी चुकणार नाही मला माहिती आहे. एक वेळ हा हागेल. हा बेकार हागला आहे. हा सकाळी पण हागला आहे. पण सौरभ घाडगेकरनं ही चुका कधी होऊ शकत नाही. तर माझ्यापेक्षा जास्त मला त्याच्यावर विश्वास आहे. खूप हुशार आहे या बाबतीत. एकदम चांगला गुणी आहे भाई साहेब. एवढ्या जाऊन मी पहिल्यांदाच बघतोय हेलिकॉप्टर. हेच घेऊन उडायचं वाटतं. लई मोठा असतोय नाही म्हटलं तरी. खालून छोटा वाटतो पण नाही म्हटलं तरी मोठा आहे. लई मोठा आहे. वजन चेक होते पण किती हे सांगत नाही. ते सांगत नाही. तिकडे दिसत नाही. घरी जाऊन करू आपण. जास्त झालं तर आपण सगळ्यांचं मिळून उडणारच नाही. अप्रोड काय करायचं का चालवायचं हेलिकॉप्टर कसा शिकवता रे. कोण चालणार?
तुम्ही चालवाल का? सॅन अँड्रेस मधला नाही, ऍक्च्युअल चालवायचं. चालू करताना काय रिक्षासारखी किक मारायची ना. हा, रिक्षासारखी किक मारली चालेल. किक मारणार तुम्ही बसा. कधी सांगितलं की मुलाला किक मारायची आणि चालू करायचं. Quick safety video. It just tells you what to do, what not to do on the aircraft. ओके. ते सेफ्टी हे जस्ट आम्ही बघितलं की काय कसं असणार आहे वगैरे. खूप एक्साइटिंग वाटलं आणि मलासाठी खूप मजा येणार आहे आणि एक्साइटमेंट लेवल अजून वाढलेली आहे मित्रांनो. As we go straight to the jump and sitting over there, okay? Any questions on the video? नो, ऑल डन. It's 4 of you guys, right? Yeah. All right, so 2 options today. Right now, you guys have a 16-minute flight. That's going to cover downtown, so One World Trade Center, Statue of Liberty, Governor's Island. Now, 16's a little bit more like 8 to 10 minutes when you're over the city. You know, it takes a few minutes there, a few minutes back. You guys have the option to go longer and see Central Park, Midtown, and downtown. 30 kind of feels more like 28, 24, but you'll see more like this of the experience, kind of more exclusive because we're actually allowed to fly over. A lot of companies are restricted along the river. Adding more time is retail $295, discounted price it's $190 each, no taxes. So what I'm gonna do is I'm gonna discount this to $125 if you guys want to switch up. If you want to stay 16, you're more than welcome to. Talk to your group, let me know, and then we'll start getting ready. Per person, yes sir. Take a few minutes and then let me know, okay? Okay. ये सौरभ पत्ता फेकलाय त्याची, ये पत्ता फेकलाय. तो त्यांनी काय आता ऑफर टाकली आपल्याला. हे इंडियन्सला हे तो नाही बनवू शकत चिट्टी, आपण ठीक आहे. तो म्हणला की भाई बघ 16 मिनिटाची तुमची राईड आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला 10 मिनटं मिळणार, जाण्या येण्यात थोडा टाईम जाणार, त्याच्यामध्ये हे आणि हे कवर होणार, ठीक आहे. आणि बेसिकली डाऊनटाऊन तो कवर करणार. बरोबर. पण हे जे 190 वालं पर पर्सन आहे ते तुम्ही घेतलं तर तुम्हाला 30 मिनिट्स राईड मिळेल. ती तुम्हाला मी 125 पर पर्सन करून देऊ शकतो. त्याच्यामध्ये हे सगळ्या कवर आहे. म्हणजे बेसिकली असं 10,000 दिले तर, आणि अजून 10,000 रुपये दिले, 10,000 रुपये दिले तर नाही वाटतं मला. तुम्हाला वाटतंय? 10,000 per person. ठीक आहे. 10,000 ना? 10,000 नाही लवड्या, 190 आहे. 125 सॉरी 125. आणि आम्ही अपग्रेड केलेला आहे कारण आणि ओव्हरऑल सौरभचं म्हणणं होतं की आता आलो आहे तर करून टाकूया. चला आता काय आता इथे आहे लॉकर सीन. लॉकर सीनमध्ये सगळं काढून ठेवायचं आहे आणि मग निघायचं आहे. गॉगल घालू शकतो. हां ठेव. ईश्वर गॉगल घालू शकतो. आणि हो विचारलंय मी. घेतलाय गॉगल? आणलाच नाही. मी चप्पल नाही घेतली. दोन रूल्स नको ब्रेक करायला. अरे घाल ना गॉगल. अरे हे बघ गर्दी बघ. लक्षात आहे ना? लक्षात राहील ना? हां चला स्काय डायव्हिंगची याद येते की नाही तुम्हाला? तोच फील आहे ना काइंड ऑफ. माहित नाही आता फील तर नाही आता अपूर्व प्री फील. गाईज आम्हाला सेफ्टी गेअर काय आहे ते काय जे काय आहे ते घातलेलं आहे आणि त्यांनी बेस्ट आयटम केलेलं आहे. फोन कवर वगैरे काढून ठेवायचं आणि तुम्हाला तुमच्या फोनला त्याचा एक त्यांच्याकडचा हँडल देतात. ब्लॉगिंग माझ्याकडे सेम होता पण माझा प्लास्टिकचा होता, यांचा लोखंडाचा आहे आणि तो गळ्यात लटकायचा म्हणजे काही झालं तरी फोन पडणार नाही. प्रत्येकाला दिलेलं आहे. बघा ये बाडी कारणची चप्पल काही इथे सुटलेली नाही आहे. नीचे देख, नीचे पेने मेरे नीचे पेने मेरे नीचे नीचे. काकांना कोपऱ्यात बसवून ठेवलंय. काका फुल ऑब्झर्वेशनमध्ये. काका ॲक्च्युली को पायलट आहेत. को पायलट म्हणजे पायलटच्या बाजूला बसणार आहेत. तुम्हाला माहितीच असेल. पण म्हणून त्यांना असे काय गेअर ना त्यांना डायरेक्ट ते तिकडच्या सीट बेल्ट जे आहेत त्यांनीच त्यांना बांधणार आहेत. चड्डी अडकली आहे.
चड्डी ताट झालं बाई बघ ना सौरभ ताट झालं ताट यू आर स्ट्रेट इट्स टाइम baby it's time let's go केअरफुल 2 तास गाडीनी हेलिकॉप्टरकडे घेऊन चालले How far is it from here? काका डायरेक्ट इंग्लिश मध्ये आले फायनली टाइम इज हिअर गाडी अजिबात नाही फाटत आहे म्हणजे असं काही वाटतच नाही म्हणजे हेलिकॉप्टरच तर आहे मग आता आतमध्ये बसल्यावर कळेल काय आहे आणि काय नाही आहे तो ही न्यू पट्टा फॉलो करतोय चालायला मस्त नदी बिदी आहे बाजूला सुकून मध्ये हात टाकला लवडे लागली Okay, comrade. Mission New York 4U special. फोटो काढतो काय काही बोलतात मिस्टर न्यूयॉर्क Saurabh. Yes. You'll be right here, the shoulder. खावान They're locked? Yeah, they're locked to me. It's tight. Are you sure? Yeah, I'm very sure. बोललेलो भाई Okay. If चप्पल you lose your feet, it's not on me, okay? I warned you. And you have it on video. चप्पल बोललेलो नाही काय नीके नीचे पेने नीके आयुष्यात कधीही सगळीकडे आज स्लायडर्स वर फिरणारा माणूस आज डेंजर डेंजर No, you have to speak loud and she'll be able to hear. ठीक आहे मला कधी आत घेणार आहे मला काय सीन आहे मला आत घ्या ना मला काय आत घेताय काय करण काय करते गुंताचा फुंता करून ठेवलायस हा ना मेरी जान Alright, buddy, your turn. You can go over here. और मैं तुझ्या बोलतो बोललो असतो एवढा सुंदर Wow, friends. एक मिनिट तुझा पाय नवीन पाय हेडफोन इथे घेतले घे ना. So, मित्रांनो रेडी आपल्यालाच आपला आवाज नाही येत आहे बेस्ट आहे गान पाडते का गान पाडते का गान पाडते का
चूक केली बाजूला बसून. थांबायला सांगितलं तोपर्यंत पंखा बंद होत नाही, त्याचीच वाट बघते. अरे मजा आली का? मी स्काय डायव्हिंग केलं तर हे तर त्याच्या पहिले
ते असं बॅट्समॅन पहिल्याला जोकर नंतर काय बोलला? काय माहिती काय बोलला? बधीर झालोय. बोलून स्काय डायव्हिंग आम्ही केली तर हे त्याचं पहिलेचं पार्ट आम्ही आत्ता केलं. अच्छा अच्छा अच्छा. बाकी सगळं हा बरोबर. म्हणजे बाकी तिघे जण 3 इडियट मागे आणि एकटा पुढे मी आपला वांदाच नाही. खूप मजा आली गाईस. गार्डन मध्ये फिरायला आले का रे? सगळा एक्सपिरियन्स खूप मस्त होता. मला तर खूप आवडला. फर्स्ट टाईम हेलिकॉप्टर राईड होती आणि ऑफकोर्स खाली ब्युटिफुल सिटी होती, न्यूयॉर्क सिटी, आणि अजून बऱ्याच गोष्टी आजूबाजूच्या पण दिसल्या. खूप मजा आली. जेव्हा तसं हेलिकॉप्टर असं टर्न करतो, यू टर्न मारलं किंवा हे करा तेव्हा गाण फाटते. एल्स ओके, काय ओपन डोअर्स होते, पण मस्ट ट्राय. इथे आलात तर इथे तर कराच, कारण की तुम्हाला यु नो वरनं सिटी बघायचा हे मिळतो, आनंद मिळतो आणि ओव्हरऑल सगळं दिसतं. ग्रेट एक्सपिरियन्स. असा वाटतं ब्लॉग इथेच संपवावा. तर अजून अर्धा दिवस बाकी आहे. मोस्टली मी ब्लॉग इथेच संपवीन, पण बघूया जर पुढे एक एक्सायटिंग प्लॅन ठरला तर. पण एक 5 मिनटात सांगतो. सो मित्रांनो, 5 मिनटाचे 5 तास झाले. मी काय कुठं बाहेर गेलो ना, आणि व्लॉग आता एडिट केला तर मला असं वाटलं की हे एवढं बस आहे, अजून एक्स्ट्रा काहीतरी टाकून. ऑलरेडी व्लॉग 26 मिनटाचा झाला आहे. मला नाही माहिती का मी बोलतो छोटे व्लॉग बनवायचे, पण माझे व्लॉग मोठेच होतात. का माहिती, काहीतरी प्रॉब्लेम आहे माझ्यामध्ये. पण तुम्हाला जर ही लेंथ आवडते तर मला सांगा. आय एम फाईन विथ दिस लेंथ ऑल्सो. आत्ता तरी सध्या मी एवढे बनवतो आहे, पण मे बी नंतर छोटे होतील मोठे होतील माहीत नाही. पण आत्ता एवढे जनरली ऑन एन ॲव्हरेज, आता 4था व्लॉग आहे. मला याच्यात दिसतंय की 25, 26, 30 मिनटं इज आयडियल फॉर अस. म्हणजे माझा तेवढा कॉन्टेंट निघतो आहे. सो मला कुठलाही कॉन्टेंट फोर्सफुली टाकायचा नाही आहे किंवा उगाच काहीतरी भरायला म्हणून टाकायचं नाही आहे. बट येस, प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा व्लॉग्स कसे वाटत आहेत, टायमिंग एवढं ड्युरेशन बरोबर आहे का, आणि कसा वाटला हा स्पेशल जो व्ह्यू तुम्हाला मी दाखवला तो कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. उद्या आपण मीटअप ठेवला आहे लंडन, आपलं लंडनच येतं आहे सारखं तोकणार, US न्यूयॉर्कमध्ये. बघू किती लोक येतात आणि काय सीन आहे, कसं टर्नअप होतं आहे सगळं. होपफुली 2-4 लोक येतील अशी इच्छा आहे. आणि त्याचा पण आपण व्लॉग बनवू, ऑफकोर्स त्यांना व्लॉगमध्ये घेऊ, गप्पा मारू. आणि उद्या दिवसभर काय करणार आहे काहीच ठरलेलं नाही आहे. मस्त अनप्लॅन्ड ट्रिप्स चालू आहे डॉलर्समध्ये. सो सगळंच चांगलं आहे. तुम्ही काय करणार, तुम्ही करा सबस्क्राईब, तुम्ही करा लाईक, आणि तुम्ही करा कॉमेंट है ना. आणि सबस्क्राईब करा ना यार प्लीज, नुसते व्लॉग्स बघू नका, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्याने मला मोटिवेशन मिळतं. आणि काय नाही, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. 4 व्लॉग्स, डेली व्लॉगमध्ये 4 व्लॉग झाले आहेत. उद्या 5वा दिवस आहे. लेट्स गो, सबस्क्राईब राईट नाव.